सो नेक्स्ट पॉइंट इज प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ठीक आहे. सो 4th युनिट मधलाच हा पॉइंट आहे, प्रायमरी आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. जे काय आपण प्रायमरी सेकंडरी साठी जे सबस्टेशन यूज करणार आहे त्याचे डिफरंट टाइप्स आपल्याला स्टडी करायचे. सो बेसिक फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन बिटवीन द पॉवर हाऊस अँड कन्झ्युमर. ठीक आहे. पॉवर हाऊस म्हणजेच काय, तुमचं जनरेटिंग स्टेशन आणि कन्झ्युमर. ठीक आहे. जनरेशन टू कन्झ्युमर याच्यामध्ये नंबर ऑफ सबस्टेशन्स असतात. ठीक आहे. विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर्सचं फंक्शन काय, आयदर इट विल स्टेप अप और स्टेप डाऊन द व्होल्टेज लेवल, किंवा जे काही स्विचिंग ऍक्शन होणार आहे, म्हणजे एखादा लोड डिस्कनेक्ट करायचा किंवा फीडर डिस्कनेक्ट करायचा. ठीक आहे. ते स्विचिंग ऍक्शन तुमच्या सबस्टेशन मध्ये होणार आहे. ठीक आहे. सो दीज आर नोन ॲज सबस्टेशन. ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, व्होल्टेज लेवल चेंज होते आणि स्विचिंग ऍक्शन होते. ठीक आहे. स्विचिंग म्हणजे काय, ऑन ऑफ, स्विचिंग आयदर ऑन और ऑफ, अशा पॉइंटला आपण बोलतो सबस्टेशन. ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन. देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ सबस्टेशन. फर्स्ट इज डिपेंडिंग ऑन सर्व्हिस रिक्वायरमेंट अँड सेकंड अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन. सो डिपेंडिंग ऑन सर्व्हिस रिक्वायरमेंट ऑलरेडी याच्यामध्ये पाहिलेले आहेत आपण काही सबस्टेशन. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन, डिपेंडिंग ऑन सर्व्हिस रिक्वायरमेंट, जिथे आपण ट्रान्सफॉर्मर यूज केला, विच इज नथिंग बट युअर ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. देन नेक्स्ट इज स्विचिंग सबस्टेशन, स्विचिंग ऍक्शन होते, ऑन ऑफ होते, विच इज नथिंग बट स्विचिंग सबस्टेशन. देन कन्व्हर्टिंग सबस्टेशन, कन्व्हर्टिंग नथिंग बट ज्या सबस्टेशन मध्ये व्होल्टेज स्टेप अप स्टेप डाऊन होणार आहे, सगळ्या सबस्टेशन मध्ये होतं, किंवा कन्व्हर्टिंग ऍक्शन होते, आयदर इट विल एसी टू डीसी कन्व्हर्जन और डीसी टू एसी कन्व्हर्जन, त्याला बोलतात कन्व्हर्टिंग सबस्टेशन. देन इंडस्ट्रियल सबस्टेशन, एखादी इंडस्ट्री असेल त्याच्यासाठी एखादं सबस्टेशन यूज केलं तर त्याला बोलतात इंडस्ट्रियल सबस्टेशन. देन फ्रिक्वेन्सी चेंजिंग सबस्टेशन, इफ यू चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय voltage, then that substation will called as frequency changer substation. Then next is power factor correction substation, depending on the required power factor. ठीक है. If you use capacitor bank in order to correct the power factor, that substation nothing but power factor correction substation. ठीक है. Then next second type is according to the construction. ठीक है. According to construction, first is indoor substation, that is located in one room. ठीक है. एक रूम मध्ये सबस्टेशन इन्स्टॉल केलं जातं, विच इज नथिंग बट युअर इंडोर सबस्टेशन. देन आउटडोर सबस्टेशन, जे आपलं नॉर्मली आउटडोर सबस्टेशन आहे. ठीक आहे. जिथे स्पेस खूप जास्त अवेलेबल आहे अशा ठिकाणी आपण आउटडोर सबस्टेशन इन्स्टॉल करू शकतो. देन पोल माउंटेड सबस्टेशन, प्लिंथ माउंटेड सबस्टेशन अँड अंडरग्राउंड सबस्टेशन. आणखी एक राहिलं याच्यामध्ये GIS, दॅट इज गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. थर्ड इयरला एक सब्जेक्ट आहे तुम्हाला इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल मध्ये जे काही सबस्टेशन आहे, फॉर एक्झाम्पल 11/440 वोल्टचं सबस्टेशन आहे. युनिट 2 मध्ये 33/11 kVचं सबस्टेशन आहे. 3 मध्ये 132 kV सबस्टेशन लेआउट आहे. आणि 4th मध्ये GIS गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आहे. म्हणजे ऑल दॅट इक्विपमेंट विच आर प्रेझेंट और विच आर इन सबस्टेशन, जे काही सबस्टेशन मध्ये आहेत त्याच्या इक्विपमेंटचा पूर्ण डिटेल मध्ये स्टडी तुम्हाला थर्ड इयरला एक सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस. त्याच्यामध्ये पूर्ण सबस्टेशनचा स्टडी, लेआउट पासून कंपोनंट पर्यंत, त्याचे फंक्शन पर्यंत, सिलेक्शन पर्यंत हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर होतं. ठीक आहे. सो दीज आर द सबस्टेशन्स डिपेंडिंग ऑन फर्स्ट सर्व्हिस रिक्वायरमेंट अँड अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. नेक्स्ट विल सी इन डिटेल. फर्स्ट आहे आपलं अकॉर्डिंग टू सर्व्हिस रिक्वायरमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. ठीक आहे. फर्स्ट सबस्टेशन इज ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. As we know, transformer is used for either step up or step down the voltage in substation. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर आपण व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी यूज करतो सबस्टेशन मध्ये. द जनरेटिंग स्टेशन विल जनरेट द व्होल्टेज ऍट 11 kV. ठीक आहे. जे काही जनरेशन 11 kV होणार आहे. आणि जनरेटिंग स्टेशनला जो ट्रान्सफॉर्मर आपण यूज करणार आहे, सिंगल लाईन डायग्राम ऑलरेडी स्टडी केलेला आहे. Your transformer which is located at the generating station that will step up the voltage. जे काही व्होल्टेज आहे
ते स्टेप अप करणार आहे अप टू रिक्वायर्ड व्हॅल्यू म्हणजे 132 केव्ही, 220 केव्ही, 400 केव्ही पर्यंत तो स्टेप अप करणार आहे इन ऑर्डर टू प्रायमरी ट्रान्समिशन. हे आपलं प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये आलं 132 केव्ही, 220 केव्ही किंवा 400 केव्ही, 400 केव्ही. देन द डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये जो ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहे दॅट विल स्टेप डाउन द व्होल्टेज. जो काय करणार आहे दॅट विल स्टेप डाउन द व्होल्टेज अप टू युटिलायझेशन लेवल. युटिलायझेशन लेवल म्हणजे काय, एखाद्या इंडस्ट्रीला 11 केव्ही सप्लाय रिक्वायर्ड असेल तो 11 केव्ही घेणार आहे. 440 रिक्वायर्ड असेल तो 11/440 ट्रान्सफॉर्मर यूज करणार आहे. दॅट विल यूज द स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. देन सिंगल फेज कंझ्युमर असेल किंवा हाऊस होल्ड सप्लाय असेल तो सिंगल फेज 230 वोल्ट सप्लाय आपण घेणार आहे. ठीक आहे, अप टू युटिलायझेशन लेवल. युटिलायझेशन म्हणजे काय, जे आपण युटिलाइज करतो, कंझ्युम करतो त्या लेवल पर्यंत दॅट व्होल्टेज विल बी step down. Then next, step down voltage is done by transformer. Hence, that substation is called as transformer substation. म्हणजे ज्या सबस्टेशन मध्ये व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाउन होतो that substation is known as transformer substation. ठीक आहे. So next type is power factor correction. So we'll see in detail. Power factor correction substation. As already discussed, power factor correction nothing but ज्या सबस्टेशन मध्ये पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे, बाय ऍडिंग कॅपॅसिटर, दॅट मीन्स स्टॅटिक कॅपॅसिटर और सिंक्रोनस कंडेन्सर. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट इज टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर बाय युझिंग स्टॅटिक कॅपॅसिटर और सिंक्रोनस कंडेन्सर. आता स्टॅटिक कॅपॅसिटर म्हणजे काय, सिम्पली आपण एक कॅपॅसिटर बँक यूज करतो. ठीक आहे, नंबर ऑफ कॅपॅसिटर बँक किंवा कॅपॅसिटर कन्सिस्टिंग हे जे सिरीज किंवा पॅरलल कनेक्शन या कॅपॅसिटरचा यूज करतो इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ही आपली कॅपॅसिटर बँक आहे. ठीक आहे, सो दिस कॅपॅसिटर बँक वी आर युझिंग इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. इन्स्टेड ऑफ दिस कॅपॅसिटर हा स्टॅटिक कॅपॅसिटर म्हणजे याच्यामध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट नसणार आहे. ठीक आहे, कॅपॅसिटर मध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट नसतो. That's why it is called as static capacitor. Then next आहे आपण नेक्स्ट इलेमेंट यूज करू शकतो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट साठी. दॅट इलेमेंट नथिंग बट सिंक्रोनस कंडेन्सर. ठीक आहे, सिंक्रोनस कंडेन्सर नथिंग बट युअर सिंक्रोनस मोटर. ठीक आहे, युअर सिंक्रोनस मोटर कॅन ऍक्ट एज अ सिंक्रोनस कंडेन्सर और सिंक्रोनस जनरेटर. ठीक आहे, सिंक्रोनस मोटर इथे लिहितो can act as synchronous generator at overexcited excitation. त्याचं मीनिंग काय, सिंक्रोनस मोटर. ठीक आहे, तो मोटर लिहा. Synchronous motor can act as a synchronous generator at overexcitation. ठीक आहे, सो ओव्हर एक्सायटेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल नॉर्मल एक्सायटेशन म्हणजे काय, सिंक्रोनस मोटरला किंवा सिंक्रोनस जनरेटरला आपण डीसी एक्सायटेशन देतो 230 वोल्टचं. ठीक आहे, जर ते एक्सायटेशन इन्क्रीज केलं 230 वोल्ट न देता आम्ही 250, 260, 280 वोल्ट दिलं, डीसी जे फील्ड वाइंडिंगला एक्सायटेशन देणार आहे. इफ दॅट एक्सायटेशन इन्क्रीजेस, ठीक आहे, that means overexcited. The overexcited synchronous motor can act as a synchronous generator. म्हणजे मोटर ऍज अ जनरेटर म्हणून ऍक्ट होणार आहे या कंडिशन मध्ये. युअर सिंक्रोनस मोटर कॅन ऍक्ट ऍज अ सिंक्रोनस जनरेटर. ठीक आहे, सिंक्रोनस जनरेटर कधी ऍक्ट होईल, ज्यावेळेस तुमचं सिंक्रोनस स्पीड ग्रेटर दॅन रेटेड स्पीड असेल. सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय, एनएस. ठीक आहे, इफ यू एनएस इज ग्रेटर दॅन एनआर म्हणजे रोटर स्पीड, that means your your motor will act as a synchronous generator. तर जनरेटर म्हणून ऍक्ट झाला त्यामुळे तो काय करणार आहे, रिएक्टिव्ह पॉवर जनरेट करणार आहे. जनरेट केल्यामुळे काय होतंय, तुमचा जो पॉवर फॅक्टर आहे तो इम्प्रूव्ह होतो. दॅट्स वाय यू कॅन यूज सिंक्रोनस कंडेन्सर और सिंक्रोनस जनरेटर ऍज अ सिंक्रोनस कंडेन्सर म्हणून यूज करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे.
So next point is switching substation. Okay. So in switching substation, only switching operation is to be done. Okay. Switching operation म्हणजे काय, either it is switch on or off the system. ठीक आहे, switch on किंवा switch off करण्यासाठी सिस्टम यूज करतात, दॅट सबस्टेशनला बोलतात स्विचिंग सबस्टेशन. त्याच्यामध्ये कोणताही व्होल्टेज लेवल चेंज होत नाही. ठीक आहे, देर इज नो चेंज इन एनी पॅरामीटर. व्होल्टेज चेंज होत नाही, फ्रिक्वेन्सी कोणताच पॅरामीटर दॅट विल नॉट चेंज इन स्विचिंग सबस्टेशन. ओनली स्विचिंग ऑपरेशन और स्विचिंग ऍक्शन विल टेक्स प्लेस. स्विचिंग ऍक्शन म्हणजे काय, आयदर इट विल ऑन और ऑफ. फक्त ऑन ऑफ करण्यासाठी जे सबस्टेशन यूज करतात, दॅट सबस्टेशन इज नोन ॲज switching substation. There is no any change in any parameter of that substation. Substation मध्ये कोणताही पॅरामीटर चेंज होत नाही. जसं तुम्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन मध्ये व्होल्टेज चेंज करू शकता, इन्क्रीज किंवा डिक्रीज, त्याच्यामध्ये करंट चेंज होतो किंवा जे काही पॅरामीटर्स आहेत दॅट विल चेंज. बट इन केस ऑफ स्विचिंग सबस्टेशन देर इज नो चेंज इन एनी पॅरामीटर. ठीक आहे, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ओनली स्विचिंग सबस्टेशन. द नेक्स्ट पॉइंट इज कन्वर्टिंग सबस्टेशन. It is already we have discussed. Converting substation. In case of converting substation, either it will convert AC to DC or DC to AC with the help of converter. That substation is known as converting substation. The conversion of AC to DC, or either it can convert DC to AC. That substation is known as converting substation. त्याच्यामध्ये आपण यूज करतो जे रेक्टिफायर आहे, थायरिस्टर वॉल्व आहेत, in order to convert that AC supply into DC. ठीक आहे, therefore the substation is called as converting substation. ज्याच्यामध्ये पॅरामीटर्स चेंज होतात, आयदर AC सप्लायचा DC. जसं आपण HVDC ट्रान्समिशन मध्ये स्टडी केलं होतं. इन केस ऑफ HVDC we are using inverting substation that will convert AC into DC, rectifier substation that will convert AC into DC. Then again आपण यूज केलं होतं inverting substation that will again convert that DC into AC. ठीक आहे, त्या सबस्टेशनला बोलतात कन्वर्टिंग सबस्टेशन. ठीक आहे, द नेक्स्ट टाइप इज फ्रिक्वेन्सी चेंजिंग सबस्टेशन. So in case of this substation, it will, if we require high frequency application आहेत रिसर्च मध्ये किंवा इलेक्ट्रो मॅग्नेटिक जे ट्रान्समिशन आहे, ठीक आहे, जे हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन आहे, त्या केसमध्ये जर आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ मेगाहर्ट्ज गीगाहर्ट्ज रिक्वायर्ड असेल, तर त्या केसमध्ये आपण फ्रिक्वेन्सी चेंजिंग सबस्टेशन यूज करतो. इन द सबस्टेशन विच चेंजेस द फ्रिक्वेन्सी, सप्लाय फ्रिक्वेन्सी, जी काही सप्लाय पॉवर आहे, नॉर्मली फ्रिक्वेन्सी असणार आहे त्याची 50 हर्ट्ज, दॅट विल चेंज इन किलोहर्ट्ज, गीगाहर्ट्ज, मेगाहर्ट्ज. ठीक आहे, तर ऍट सर्टन ऍप्लिकेशन, ठीक आहे, सर्टन ऍप्लिकेशन साठी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करतो. दॅट सबस्टेशन इज नोन एज फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन. ठीक आहे, द नेक्स्ट इज industrial substation. So there are various industries that using the substation, that is that industries काहीतरी ओन स्वतःचं सबस्टेशन असतं. that substation nothing but industrial substation. Application same असणार आहे. it will step down the voltage from 11 kV to 440 volt, either it will step down 33 by 11 kV volt as per requirement. ठीक आहे, जे इंडस्ट्री प्रिमाइसेस मध्ये जे सबस्टेशन लोकेट असतं, ठीक आहे, the substation which is located at the industry premises for their individual supply. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री साठी एक सबस्टेशन असेल, that substation nothing but industrial substation. ठीक आहे, नेक्स्ट according to construction. ठीक आहे, then according to construction there is first is indoor substation. So all the equipments which are located in substation are in-housed indoor. ठीक आहे, एक रूम मध्ये इंडोर हाऊस केले जातील किंवा इक्विपमेंट इन्स्टॉल केले जातील, देन सबस्टेशन इज कॉल्ड एज इंडोर सबस्टेशन. याचा ऍडव्हान्टेज काय आहे की इट रिक्वायर्ड लेस स्पेस ऍज कम्पेअर टू आउटडोर सबस्टेशन. इंडोर सबस्टेशन कधी प्रेफर करणार आहे आपण, ज्या ठिकाणी डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असेल किंवा लँड ची कॉस्ट खूप जास्त असेल, अशा ठिकाणी आपण इंडोर सबस्टेशन प्रेफर करतो. किंवा जे क्लायमॅटिक कंडिशन्स असतील किंवा केमिकल इंडस्ट्री
च्या जवळपास असेल अशा ठिकाणी आपण इंडोर सबस्टेशन प्रेफर करतो. ठीक आहे. सो दीज आर बेसिकली लोकेटेड वेअर क्लायमॅटिक कंडिशन्स आर नॉट गुड. ठीक आहे. किंवा सिस्मिक कंडिशन असतील. सिस्मिक म्हणजे काय की ज्या ठिकाणी जास्त भूकंप येत असतील किंवा सिस्मिक झोन असतील, भूकंपाचे एरिया असेल, अशा ठिकाणी आपण इंडोर सबस्टेशन किंवा GIS सबस्टेशन प्रेफर करतो. आयदर यू कॅन यूज इंडोर सबस्टेशन और गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन अशा ठिकाणी आपण यूज करू शकतो. आता इंडोर मध्ये आयदर यू कॅन यूज एअर. ठीक आहे. एअर ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम. आणि गॅस सबस्टेशन मध्ये आपण SF6 गॅस म्हणजे सल्फर हेक्साफ्लोराइड गॅस ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून यूज करतो इन केस ऑफ GIS सबस्टेशन. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज नेक्स्ट टाइप ऑफ सबस्टेशन इज त्याच्या अगोदर ऍडव्हान्टेजेस बघूया. ऍडव्हान्टेज ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे. प्रोटेक्टेड फ्रॉम द डस्ट डर्ट, जे ऍटमॉस्फेरिक कंडिशन आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट होणार आहे. देन प्रोटेक्ट फ्रॉम जे काही क्लायमेट कंडिशन आहे. ठीक आहे. देन लेस स्पेस रिक्वायर्ड ऍज कम्पेअर टू आउटडोर सबस्टेशन. देन जे काही फॉल्ट आहे. ठीक आहे. ऍज कम्पेअर टू आउटडोर सबस्टेशन याच्यामध्ये फॉल्ट कमी असतात किंवा फॉल्ट कमी ऑकर होतात. देन मेंटेनन्स लेस ऍज कम्पेअर टू आउटडोर सबस्टेशन, ऍज आउटडोर सबस्टेशन इज install in natural various pollutant और जे काही डस्ट डर्ट पार्टिकल त्याच्यामध्ये जास्त इफेक्ट करतात. ठीक आहे. दॅट्स वाय मेंटेनन्स इंडोर सबस्टेशनचा कमी असतो. देन डिसएडव्हान्टेज आहे याचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कॉस्ट खूप जास्त असते. ठीक आहे. देन हाय ग्रेड इन्सुलेशन रिक्वायर्ड, जसं त्याची साईज कमी होते. ठीक आहे. आता आउटडोर सबस्टेशनची साईज खूप जास्त असते, इक्विपमेंटची साईज. फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकर, जे आउटडोअरचं सर्किट ब्रेकरची साईज खूप मोठी असते ऍज कम्पेअर टू इंडोर. आता साईज कमी झाली दॅट्स वाय इन्सुलेशन रिक्वायर्ड इज मोर. ठीक आहे. इन्सुलेशनची कॉस्ट काय होणार आहे, इन्सुलेशन हाय ग्रेड इन्सुलेशन यूज करणार आहे, त्याची कॉस्ट ऑब्विसली इन्क्रीज होणार आहे. देन डिफिकल्ट टू फाइंड फॉल्ट लोकेशन, जर फॉल्ट झाला तर इट इज डिफिकल्ट टू फाइंड और डिटेक्ट दॅट फॉल्ट लोकेशन बिकॉज ऑफ कॉम्पॅक्ट साईज. ठीक आहे. साईज खूप कमी असते किंवा जो स्पेस अवेलेबल असतो तो खूप कमी असतो. दॅट्स वाय जे काही फॉल्टची लोकेशन आहे ते फाइंड करणं डिफिकल्ट जातं या केसमध्ये इंडोर मध्ये. देन हायर व्होल्टेज रेटिंग इज डिफिकल्ट टू इरेक्ट. म्हणजे काय की हायर व्होल्टेज म्हणजे फॉर एक्झाम्पल 400 kV चं सबस्टेशन इन्स्टॉल करायचं इंडोर, इट इज व्हेरी डिफिकल्ट ऍज कम्पेअर टू आउटडोर. ठीक आहे. देन नेक्स्ट applications. The indoor substation only use up to 11 kV. It can be used up to 33 kV. 33 kV पर्यंत यूज करू शकतो, बट मॅक्सिमम 11 kV पर्यंत प्रेफर करतात. इट इज प्रेफर्ड इन केमिकल इंडस्ट्री. केमिकल इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम प्रेफर करतात का, कारण तिथे जे काही ऍटमॉस्फिअर मध्ये पार्टिकल्स असतात इट विल डॅमेज द आउटडोर सबस्टेशन. ठीक आहे. आउटडोर सबस्टेशन मध्ये त्याच्यामुळे जास्त फॉल्ट येऊ शकतात किंवा जास्त फ्लॅश शोर होऊ शकतात. That's why that they will prefer indoor substation in chemical industry. So next type is outdoor substation. So it can be used beyond 66 kV, more than 66 kV किंवा 33 kV साठी जे आपल्या रुरल एरिया मध्ये आपण आउटडोर सबस्टेशन प्रेफर करतो. ठीक आहे. सो वेअर इंडोर सबस्टेशन इज नॉट इकॉनॉमिकल, म्हणजे इंडोरची कॉस्ट जास्त असते ऍज कम्पेअर टू आउटडोर. सो वी कॅन प्रेफर आउटडोर सबस्टेशन. सो ऑल द इक्विपमेंट्स आर इन्स्टॉल्ड आउटडोर, म्हणजे एक ओपन स्पेस मध्ये आपण आउटडोर सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहे. देन सम ऍडव्हान्टेजेस आर देअर. फर्स्ट, स्पेस बिटवीन इक्विपमेंट्स आर सफिशियंटली लार्ज. म्हणजेच काय, दोन इक्विपमेंट मध्ये फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर आहे आणि सर्किट ब्रेकर आहे, त्याच्यामधला जो स्पेस आहे खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू इंडोर सबस्टेशन. त्यामुळे जे फ्लॅश ओव्हर होणार आहे दॅट दे विल नॉट डायरेक्टली अफेक्ट द अदर इक्विपमेंट. ठीक आहे. त्यामुळे दुसऱ्या इक्विपमेंट वरती डॅमेज इफेक्ट होणार नाही. देन नेक्स्ट आहे रिड्युसेस कॉस्ट ऑफ इन्सुलेशन. ठीक आहे. एरिया जास्त आहे त्यामुळे इक्विपमेंट एकमेकांपासून दूर ठेवले जातात किंवा डिस्टन्स स्पेस खूप जास्त अवेलेबल आहे, देअरफॉर कॉस्ट ऑफ द इन्सुलेशन गेट रिड्युसेस. देन नेक्स्ट पॉइंट इज इझी टू मेंटेन अँड रिपेअर. ठीक आहे. मेंटेनन्स खूप इझी आहे ऍज कम्पेअर टू इंडोर अँड वी कॅन रिपेअर इझिली. Then disadvantages. So then dust and dirt particle deposited. ठीक आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये एक्सपोज असणार आहे, दॅट्स वाय डस्ट अँड डर्ट पार्टिकल त्याच्यामध्ये डिपॉझिट होणार आहे. म्हणजे व्हॅरियस इक्विपमेंट
सच ॲज ट्रान्सफॉर्मर, इन्सुलेशन, जे काही बुशिंग्स असणार आहेत, देन इन्सुलेटर असणार आहे, सर्किट ब्रेकर, CT, PT, ऑल दॅट इक्विपमेंट वरती डस्ट दॅट पार्टिकल डिपॉझिट होणार आहे किंवा बसबार वरती डिपॉझिट होणार आहे. ठीक आहे. देन रिक्वायर फ्रिक्वेंट मेंटेनन्स, म्हणजे या ऍज कम्पेअर टू इंडोर याचा मेंटेनन्स तुम्हाला फ्रिक्वेंटली मेंटेनन्स करावा लागतो. ठीक आहे. देन फॉल्ट क्लिअरन्स इज मोर, फॉल्ट ऑकरन्स इज मोर ऍज कम्पेअर टू इंडोर. याच्यामध्ये ऍटमॉस्फिअरिकला एक्सपोज असतात, दॅट्स वाय फॉल्ट ऑकरन्स इज मोर ऍज कम्पेअर टू इंडोर. देन नेक्स्ट इज नो प्रोटेक्शन फ्रॉम नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे काय, की जे पूर येणार आहे किंवा जे अर्थक्वेक येणार आहे किंवा यू कॅन से वार, म्हणजे काय बोलतात, सायक्लोन्स येणार आहेत. ठीक आहे. त्या काही नॅचरल क्लायमेटीज आहेत ऍटमॉस्फिअरिक मध्ये, जे काय एन्व्हायरमेंट मध्ये एक्सपोज असतात. जसं की इंडोरला प्रोटेक्शन असतं, बिल्डिंग मध्ये इन्स्टॉल केलेलं असतात इक्विपमेंट, त्याला जे काही नैसर्गिक आपत्ती म्हणू शकतं त्याच्यापासून प्रोटेक्ट करू शकतो. हे तुम्हाला पॉसिबल नाहीये आउटडोर सबस्टेशन मध्ये. ठीक आहे. देन नेक्स्ट इज सो विल सी पोल माउंटेड सबस्टेशन. हे आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना?